नमस्कार मित्रांनो, मी आणि माझा मित्र विवेक आम्ही आजपासून एक नवीन व्लॉग चालू करत आहोत की ज्याचं नाव आहे वी अँड यू इन द ट्रेक. हो, नाव जरी इंग्लिश असेल तरी कंटेंट मराठीत राहणार आहे बरं का. आणि जसं बनलं मी ट्रेक हा शब्द तिथे आला तर नक्कीच पुण्याबाहेरील शक्य होतील तेवढ्या ट्रेकचा आम्ही यात समावेश करणार आहोत आणि आम्ही अनुभवलेला प्रत्यक्ष असा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहोत. तर ही सुरुवात आम्ही पहिल्यांदा करतोय ते आमच्या कात्रज टू सिंहगड या ट्रेकमध्ये. साधारण आम्ही 8 वाजता म्हणजे रात्रीच्या 8 वाजता घरातून निघालो त्या ट्रेकला जाण्यासाठी आणि साधारण 9 ते 9:30च्या दरम्यान आम्ही कात्रज जे आहे त्याच्या जुना बोगदा होता आणि त्या जुन्या बोगद्याच्या पुढच्या साईडने आम्ही पोहोचलो. तिथे ऑलरेडी एक बस पण आलेली होती. त्यात 40 ते 30 ट्रेकर नक्कीच असतील, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे ट्रेकर पण एकाच उद्देशाने आले होते या कात्रज टू सिंहगड ट्रेकसाठी. आता ह्याबद्दल अजून एक माहिती म्हणजे जसं बघताय तुम्ही ही ट्रेक नाईट ट्रेक आहे, पूर्ण नाईट ट्रेक म्हणजे पूर्ण नाईटमध्ये तुम्हाला चालत जायचं. टोटल डिस्टन्स असेल 15 ते 16 किलोमीटर. या 15 ते 16 किलोमीटरमध्ये साधारणतः 17 ते 18 टेकड्या आहेत आणि या टेकड्यामध्ये पण 8-9 टेकड्या अशा आहेत ज्या खूप उंच आहे आणि तेवढ्याच खोल. हा, एवढा थरारक हा अनुभव असणार आहे. तुम्हाला बघायला खूप मजा येईल. एक गाईड पण असतो बरोबर, म्हणजे जर तुम्ही ग्रुपनी ट्रेकिंग केलं तर तुम्हाला गाईड पण मिळेल. ऑब्विसली अशा ट्रेकसाठी एक गाईड असावाच, तर तो गाईड पण आमच्या बरोबर होता. राकेश आहे ना. सर्वजण अगदी उत्सुकतेने त्या गाईडचं संभाषण ऐकत होते, काय फॉलो करायचं काय नाही, डूज डोंट आपण ज्याला बोलतो, तर ते सर्व नीट शांत चित्तेने ऐकत होता. कारण थोडी भीती होती मनामध्ये. नाईट ट्रेक आहे, तोही डोंगराळ दऱ्यामध्ये मध्ये जंगल असणार आहे, तर त्यामुळे शक्य होतील तेवढा इन्स्ट्रक्शन फॉलो करायचा आम्ही प्रयत्न करणार होतो. याच ट्रेकची सुरुवात एका वाघजाई मंदिर आहे कात्रज बोगद्याच्याच थोडं वरती आहे, तिचं दर्शन घेतलं. त्या देवी माचं दर्शन घेऊन आम्ही त्या ट्रेकची सुरुवात केली. बघू शकता ट्रेकला सुरुवात केली आम्ही त्या कात्रजच्या बोगद्यापासून आणि मध्ये एक मंदिर लागलं ॲक्च्युली, त्याचं दर्शन घेतलं आम्ही आणि मग पुढे ट्रेकला सुरुवात होती. काळा कुट्टा अंधार बघा, दम सुरुवातीलाच लागतो. म्हणजे ट्रेकिंगचं एक वैशिष्ट्य असतं, तुम्हाला सुरुवातीलाच दम भरपूर लागून जातो. नंतर जेव्हा तुमची बॉडी वॉर्मअप होते, म्हणजे गरम होते, तर त्यावेळी ते युस्ट बनून जातं त्याला आणि एक मनामध्ये पण एक वेगळी शक्ती येते. जसं जसं वरती गेलो ना, रस्त्यावरचा जो उजेड आहे त्यामुळे जे काय प्रकाश किरण येत होतं ते किरण बंद झाले आणि असा काळा कुट्टा अंधार आम्हाला दिसत होता. बरं, या काळा कुट्टा अंधारामध्ये जी तुम्ही रस्त्यावरची रोषणाई बघताय ती अतिशय विलक्षण होती. आम्ही फोटो घ्यायचाही प्रयत्न केला पण बघू शकता यामध्ये फक्त आमच्याला टॉर्चचे जे मिनी लाईट्स असतात तेवढेच दिसत होतं. काही फोटोज घेतले आम्ही तुमच्यासाठी, जे वरतून आम्हाला दिसले रस्त्याचे आणि थोडेसे पुणेरी भागाचे. हे मंदिर होते वाघजाई मातेचं. भारी भारी भारी, अतिशय नयनरम्य असं दृश्य. यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्याच टेकडीमध्ये आम्ही बाईक बरोबर आलो, परत मित्रांसोबत चालू लागलो त्या प्रवासासाठी. सुरुवातीला तुम्ही मजा गमती करत आम्ही शक्य होईल तेवढ्या जोरात तेवढ्या जोमात आम्ही ती आमची सगळी वाटणी करतो. विवेक त्यांना लीड करत होता. साधारण 10 रात्रीचे 10 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. एकदम शांत पद्धतीने सर्व शांत होतं, जेवढं होईल तेवढं करणं चालत होतं सुरुवातीला. जसं मी बोललो की सुरुवातीला जेवढं अंतर तुम्हाला कापता येईल तेवढं कापता. एक तुमच्या हातातली बॅटरी तुम्हाला मदत करणार होती, तुमच्या हातातली काठी समोर जाण्यासाठी आणि आधार. हो, काठीचा उपयोग नक्कीच झाला. तिसरा पाय म्हणून तिथं त्याचा खूप उपयोग झाला, कारण एवढं चालणं आणि एवढं चढ उतार करणं ते शक्य नाही आहे 2 पायांवर.
दिसतंय हे पण या ट्रेकमध्ये एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला गिवअप करायचा चान्स नाही या ट्रेकमध्ये. ही जे दिसतंय तुम्हाला आता जे खाली जात आहे सर्वजण, तो एकच पॉईंट आहे जिथं तुम्ही गिवअप करू शकता. म्हणजे हा पहिला टेकडी आहे. तुम्ही कात्रज डोंगराच्या वर आलात पिंपरी चढ, आणि हा तो पॉईंट आहे जिथं सडनली खाली जात होते ते बाकी ट्रेकर्स. बघा, सावकाश सावकाश या सोपय पॉईंटवर तुम्ही सोपय. गिवअप करू शकता, कारण इथंच एकमेव मार्ग आहे जिथं तुम्ही माघारी जाऊ शकता. आमच्याही ग्रुपमधले 4-5 जणांनी गिवअप केलं आणि गेलेत माघारी. कारण ते एक भीती असते की जी टेकडी होती ना ती एकदम 90 अंशाला अशी एकदम खोल होती, आणि त्या जाण्यासाठी एक दोर होता. तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण एक दोर पकडून बाकी सर्व ट्रेकर्स खाली जात होते. आणि हा दोर शेवटपर्यंत नाही, मजा ती आहे. म्हणजे चला दोरचं शेवटपर्यंत असेल तर रोपलिंग वगैरे करत करत आपण खाली जाऊ शकतो, पण हा दोर तो शेवटपर्यंत पण नव्हता, तो मध्येच कट होतो. बघा, समजू शकता, दोर मध्येच कट होतो आणि तुम्हाला तुमच्या पायाला पुरेल एवढी जागा करत 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 बाकी अंतर जे आहे अर्ध ते खाली उतरायचं आहे. भयानक होतं ते अतिशय. पण तेच बघून बाकीचे जण डिसिजन घेतात, ज्याला शक्य नाही ते होतात, नाही भाऊ ठीक आहे मी इथं ओके. तेवढाच एक पॉईंट आहे की ते तुम्ही गिवअप करू शकता. ही दरी जेव्हा ही जे उतरण आहे ही जेव्हा तुम्ही खाली येतात त्यानंतर तुम्हाला माघारी यायचा चान्स बंद होतो. कारण साहजिकच एवढा सरळ चढ परत चढणं, परत त्या रोपलिंग करत त्या दोरीला पकडून वर जाणं हे तितकंसं सोपं नाही आहे. किंवा नॉर्मल माणसासाठी तर नाही, जो एकदम प्रोफेशनल ट्रेकर आहे त्यासाठी ते शक्य आहे, आपल्यासाठी तर नाही ते शक्य. तर शक्य होईल तेवढं तुम्ही मनाची मनस्थिती बनवून या ट्रेकमध्ये उतरा. बघा, आणि हे जे रात्रीचं जे दृश्य राहतं ॲक्च्युली, जी चांदणी रात्र आपण म्हणतो, चंद्राची रात्र म्हणतो, ती खरंच खूप छान असतं. इवन इथं बॅटरी टॉर्चच्या सहाय्याने आम्ही समोरच्याला रस्ता दाखवत होतो, पण कधी कधी असं होतं ना की त्याची पण गरज नसते, कारण चंद्राचाच प्रकाश इतका सफिशियंट असतो की समोरची वाट आणि समोरची व्यक्ती तुम्हाला एकदम स्पष्टपणे दिसू शकते. हां, थोडी भीती असते की जेव्हा तुम्ही एखादी हिल चढत असता, तर चढता चढता काय होतं ना, जमीन ढासाळते काही ठिकाणी खडक निघालेला असतो, तर ते तुम्हाला त्या चंद्राच्या प्रकाशात नाही दिसणार. तिथं तुम्हाला 2 गोष्टी उपयोगी येतील. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तुमची ट्रेकिंग स्टिक आणि तुमची हातातली टॉर्च. हो, मीही अशीच एक टॉर्च आणि एक स्टिक घेऊन चालतोय. तर ह्या स्टिकनी काय करता येतं आपल्याला ना, थोडी बाजून बघायची की आहे का नाही भाऊ. आपण जिथं पाय ठेवणार आहे, जिथं आपण पकडणार आहे हाताने, जमीन खरंच त्या भरोश्याची आहे का, आपलं वजन ते पेलू शकेल का, थोडासा अंदाज घ्यायचा आणि आपलं चालणं पुढे चालू ठेवायचं. बघा, तर विवेक पुढे जाताना शक्य होईल तेवढं आम्ही आजूबाजूचा सीन घ्यायचा प्रयत्न केला, कारण अंधारी रात्र असल्यामुळे ते शक्य नाही एका कॅमेऱ्यात येणं. तर टॉर्च लावून आजूबाजूची झाडी, आजूबाजूचे जंगल, जेवढं काय येतील तेवढं आम्ही घेण्याचा ट्राय या व्हिडिओमध्ये केलेला आहे. एक साधारण 3-1 तास चालल्यानंतर, म्हणजे साधारणतः 3-4 टेकड्या आम्ही पार केल्या. त्यानंतर आम्ही थोडीशी पेटपूजा करायचं ठरवलं. म्हणजे आमचा जो ट्रेकरचा लीड होता राहुल, त्यांनी अतिशय उत्तमरित्या तिथे मॅगी आणि चहाची व्यवस्था केलेली होती, आणि त्यांना मदत म्हणून मी आणि विवेकने त्यांना चूल करून आणि ती पेटवून देण्यास मदत केली. एवढा गार वारा, जोरजोरात वारा होता, ते थोडंसं आम्हाला चॅलेंजिंग वाटत होतं चूल पेटवणं, पण ते होऊन गेलं ते. आणि चूल व्यवस्थित पेटली, मॅगी व्यवस्थित झाली आणि आमचा चहाही व्यवस्थित बनला, जेणेकरून आम्ही आमची थोडीशी जी भूक होती ती भागवली आणि पुढच्या ट्रेकिंगसाठी परत चालू झालो. जेवल्यानंतर थोडं पोट जड होतं, पण हीच एक शक्ती तुम्हाला खूप कामाला येते पुढचा प्रवास करण्यासाठी. बघू शकता, आम्ही जेवल्यानंतर परत आपल्या आपल्या मार्गाने चालू लागलो. ही ट्रेक फक्त चालायचीच होती, त्यामुळे थांबणं हिचं ऑप्शन कमीच होतं. काही फोटोज चूल पेटवताना, मॅगी करतानाचे तुमच्याबरोबर शेअर करत आहोत आम्ही.
खूप छान झाली ती मॅगी. बघा आमच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्हाला सांगू शकेल की त्या मॅगीची चव आणि त्या चहाची चव काय असेल ते. उत्कृष्ट असा चंद्र. परत चालू लागलो आम्ही आमच्या वाटेने. अरे नाही तुझ्या आजूबाजूला येत काहीच नाही. नाही. जरी आपण बोलतो ना की तुम्ही अंधुक ट्रेक दिसतंय. मध्ये येतात तुमच्याबरोबर 30-40 जण असतात, तर बऱ्याच वेळा असं होतं ना की प्रोफेशनल ट्रेकर असतात ना ते फास्ट चालू लागतात. कसा आहे ते ट्रेक पुढे जातात आपल्या. हा आणि ज्यांनी ती ट्रेक ऑर्गनाईज कसं केली असते वाटलं? ते एक Adventure. रिस्पॉन्सिबल पर्सन Full म्हणून तो मागे adventure. थांबतो आपल्या. पण याच्या गॅप जो असतो ना, म्हणजे मी आणि विवेक साधारणतः अशा गॅपमध्ये बराच वेळ अडकलो की आमच्या 1-1.5 किलोमीटर पुढे जपून कोणी रे नाही, मागे बाबा. पण कोणी नाही. फक्त काळो खांदा आणि आम्ही दोघंच. दूरवर बॅटर चमकताना दिसतात, लाईट दिसतो त्यांचा. मग समजून घ्यायचं की आपणही त्याच वाटेने चाललो आणि ती वाट बरोबर आहे. आणि ही एक निशाणी आहे, रिबन, ज्याला आपण रेडियम रिबन म्हणू शकतो. ज्याच्यावर लाईट पडली का ती एकदम चमकून येते. ही रिबन तुम्हाला वाटाडायची काम करते. म्हणजे बरोबर चालला आहात याचं इंडिकेशन तुम्हाला ही रिबन दिसली हे बघूनच कळतं. माझं साधारणतः प्रत्येक एक 100 मीटर 50 मीटर अंतरावर हे रिबीन चांगल्या भल्या माणसानेच म्हणेल मी बांधून ठेवले, ज्यामुळे आपला ट्रेक सुख समाधानाचा होतो आणि एक कॉन्फिडन्स येतो की आपण जो चाललोय मार्ग तो एकदम बरोबर आहे. हे बघा मित्र, K2S ट्रेक त्याचा फॉलोअप तुम्हाला घ्यावाच लागतो. आणि जर पुढे चालून जर तुम्ही हे असं- चुकलात, म्हणजे तुम्हाला रिबन दिसली नाही तुम्हाला चालावं एक लागेल. 100 मीटर चालल्यानंतर 150 मीटर चालल्यानंतर, काही दिसत तर नाही. समजून घ्या तुम्ही कुठेतरी चुकताय रस्ता. पाय वाट काढत आणि हळू जा. ज्यावेळी हे माहीत होईल तुम्हाला की रिबन दिसत नाही, आपण रस्ता चुकलोय, काहीच नाही. खूप अवघड आहे परत तुमच्या ट्रॅकवर येणं. माझा मित्र कारण विवेक तिथं बघा. नेटवर्क पण बरंचसं अजून स्लो चालतंय. बरंचसं कमी आहे आणि Full रस्ता energy. माहीत नसल्या कारणाने, अंधार Correct. असल्या कारणाने मेन म्हणजे समोर दिसणं आणि ॲझम्पशन करणं पण सोपेच नसतं. जिगरा लागतो जिगरा ट्रेक करायला. सिंहगड चालत असताना की आपण बघतो की एक टॉवर आहे, म्हणजे पुण्यातल्या लोकांना माहीत असेल, एक टॉवर आहे जो लांबूनच दिसतो त्या दऱ्यावर, तर त्याची निशाणी हा, म्हणजे निशाण. सिंहगड आहे. हे बघ इथं रिबन हा, अजून बारीक एक केली. रस्त्यात आम्हाला आलेली आहे. तर ते टॉवर दिसले म्हणजे सिंहगड आला असं म्हणतो आपण. तर ते त्याचंच लाईट दूरवर बघत बघत आम्ही चाललो होतो. पण मजा ह्या ट्रेकची अशी ना अरे बाबा, की जेवढं चालत जपून जाल ना. तुम्ही तेवढं कमीच. म्हणजे ना असं वाटतं की एक टेकडी चढलो, दुसरा डोंगर चढलो, खूप मोठा डोंगर चढतो, तो त्याच अवघड पद्धतीने खाली उतरून येतो आपण. नंतर आपण म्हणतो आता ह्या डोंगरानंतर तर ते सिंहगडचं आपल्याला टॉवर लॅम्प दिसतील, पण नाही. एकामागे एक तुम्ही चालत जातात, चढत जातात, डोंगर उतरत जातात, ते 3 लॅम्प काय तुम्हाला लवकर दिसत नाही. असंच वाटेत आम्हाला एक रिव्हर्स ट्रेकर मिळाला. हो, रिव्हर्स ट्रेकर म्हणजे सिंहगड टू कात्रज. जसं आम्ही कात्रज टू सिंहगड ट्रेक करत होतो, तसंच ते दोघं जण आहो ते सिंहगड जश. टू कात्रज असा रिव्हर्स ट्रेक करत होते. याहू याहू त्यांनी याहू. सहजच आम्ही 4 तास चालल्यानंतर त्या दोघांना विचारलं अजून "बाबा, 7 किती दूर आहे अजून सिंहगड?" त्यांनी हसत बोलले, जोपर्यंत तुम्हाला सिमेंटचा रस्ता किंवा डांबरी रस्ता लागेल ना तोपर्यंत चालत जा म्हणे, पाणी जवळ ठेवा म्हणे फक्त. हे आवर्जून त्यांनी सांगितलं आम्हाला. थोडा विसावा घेण्यासाठी आम्ही एका हिलवर थांबलो होतो. तो थोडासा गरजेचा असतो आणि थोडी काळजी पण घ्यावी लागते. जास्त शरीर विसावलं ना नंतर चालायला खूप त्रास होतो. त्यामुळे शक्य होईल तेवढा पुरेसा आणि अल्प असा विश्रांती घ्या आणि मग परत चालायला लागा. ही आमची ट्रेकर मंडळी. छत्रपती शिवाजी रायांचा झेंडा आम्हाला मध्ये दिसला, तिथे पण फोटो घ्यायचा मग आम्हाला आवडता आला नाही. या अशा काळोख रात्री चालताना थोड्याशा 1-2 लाईन मला आठवल्या. डोंगर दऱ्याच्या कुशीत अखंड असा सिंहगड कडानं पेटला आणि त्यात थरथरली आमची हाडं. हिवाळ्याच्या गार वारात भरती. चंद्राच्या रक्तरंजित किरणात दाटून आले हे काळोख. कात्रजच्या जंगलात चाललो आम्ही दोघे मावळे आमच्या तानाजीच्या जंगलात. हो, नक्कीच या जंगलातून जात फोकसला असताना ना माझ्या. त्या तानाजीचं, त्या शूरवीर अशा तानाजींचं आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कारण आजकाल ना आपण बघतो की सिंहगडच्या डायरेक्ट त्या पॉईंटवर तुम्हाला व्हेकल घेऊन जाता हो ना. येते आणि तुम्ही तिथे रायलाला ट्रेक करू शकता. पण बघा त्या काळी काहीच नव्हतं. आपण इग्नोर करतो का म्हणतो त्या काय असेल शक्ती त्यांना काहीतरी सवयच होती ती काहीच नव्हतं. पण खरंच हे सोपं नाही हो. म्हणजे हे चालत असताना पदोपदी पावलोपावली आम्हाला हाच अनुभव येत होता की यात तानाजी कसे त्यांनी त्यांची कमांड त्यांची टीम सांभाळली असेल आणि वर जाऊन त्यांना लढाई करायची होती. आमच्यासारखं पाणी पिऊन नाश्ता नव्हतं करायचं. वर जाऊन त्यांना आपल्यापेक्षा 3 पट 4 पट जास्त संख्येने असलेल्या सैनिकांबरोबर लढाई करायची. हे खरंच सोपं नव्हतं. थोडंसं इमेजिन करून बघा, खूप अवघड आहे. तर त्याची जाण ठेवा सगळ्यांनी. आणि हे जे आहे आपले हिस्टॉरिकल प्लेसेस सगळे कडे, किल्ले, गड त्यांना शक्य होईल तेवढं साफ आणि स्वच्छ ठेवा. उगाचच कचरा करत बसू नका आणि आपले वाईट वागणं तिथं दर्शवू नका. परत एका ठिकाणी आम्ही विश्रांती करत थांबलो होतो. कधी कधी थोडासा विसावा म्हणजे थोडंसं झोपायची पण इच्छा होती. लिटरली झोपतो पण आणि म्हणजे मी तर 2-3 ठिकाणी लिटरली झोपलो पण होतो 1-2-3 मिनिटासाठी. पण त्यांनी काय होतं ना, मी मागे सांगितल्याप्रमाणे थोडं हात-पाय आखडून जातात. म्हणजे जर तुम्ही झोपून जर परत चालायला लागलात ना, मग ती एनर्जी राहत नाही. मग ती गेन करायला थोडं वेळ जातो. बघा, एवढं चालत आलोय साधारणतः 6-1 तास झाले असेल चालून आम्ही. अजूनही तोच काळोख, तोच जंगल, पुढे काहीच नाही. त्याच टेकड्या. एका मागे एक अशी टेकडी येत होती. जर वरचा लाईट तुम्हाला मागे दिसत असेल तर ते पुढे गेलेले ट्रेकर्स असतात. त्यांना आम्हाला फॉलो करायचं असतं. त्याच रिबनचा शोध घेत आम्ही हळूहळू चालतो. बरं, या रिबनची एक छोटीशी मजा तुम्हाला सांगतो. हे लाईट बऱ्याच ठिकाणी रिबन्स आहेत पण रेडियम आहे ना. पाऊल वाट ज्याला म्हणतो ना आपण काम जरा चालायला, सोपं झालं, पण पाऊल वाटच नाही. याचं एक एवढं सरळ सरळ खास इंडिकेशन असं असतं की तुम्हाला ती वाट बनवायची आणि मग पुढे जायचं. 12वी टेकडी होती आणि अजून एक मोठी टेकडी. आहे ना खरंच त्यांच्या. सॉरी, कारण त्या अंधारात तुम्हाला माहिती नसणार खाली काय आहे, जमीन आहे का नाही ते पण माहीत नसतं. त्यामुळे ती स्टिकनी तुम्हाला वाजून बघावं लागतं आणि मागच्या लोकांसाठी वाट करून मग तुम्हाला पुढे चालावं लागतं. हे बाई जे चमकतंय ते रिबन्सच सर्व. दमलेल्या आमच्या श्वासाचा आवाजच काही वेळ बरंच काही सांगून जातो. आजूबाजूला पूर्ण जंगलच असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही वर जरी चढत असाल तरी बराच वेळ चालल्यानंतर ही अशी सकाळ तुम्हाला मिळते. पण चल. अंतर संपलेलं नसतं. इथं एक थोडंसं आमचं चुकलं, कारण आमचा सनराईज जो म्हणतो आम्हाला बघायला, सूर्योदय आम्ही बघायला इच्छुक होतो पण तो काय बघता आला नाही. त्याचं कारण असं होतं की आम्ही नेमकं दोन जे डोंगर होते तर त्याच्या दरीमध्ये होतो आणि वर यायला थोडासा उशीर झाला आम्हाला. तर त्यामुळे तो मिस झाला आमचा सनराईज. तर ते एक दृश्य खरंच मोहक असं वाटलं असतं आम्हाला. पण हरकत नाही, हे पण तुम्ही बघू शकता की थोडंसं असं सकाळनंतर आपण ज्याला म्हणतो डोंगरावर खास करून वाळलेल्या गवतावर जी असं लाल किरणं पडली त्यांनी एक वेगळं असं वातावरण त्या ठिकाणी तयार झाले. या दिवसामुळे आता समोरचे रस्ते, समोरचा व्यक्ती, समोरचा डोंगर आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी स्पष्ट बघू शकतो. एवढा काय तो फायदा झाला. बघा, अजून एक टेकडी आणि त्याच्या मागे दिसत असेल तर ती पण एक टेकडी आम्हाला चढून उतरायची होती. ही छोटी टेकड्या ॲक्च्युली ज्या रात्री ट्रेक करून झाल्या त्या खूप उंच आणि खूप डाऊन असतात. तर ते हे ज्या शेवटच्या 2-3 टेकड्या त्या छोट्या छोट्या टेकड्या आहेत. हो नो. चालत राहणं आणि फक्त चालतच राहणं हा एक या ट्रेकचा अविभाज्य असा भाग आहे. खरंच सकाळचं वातावरण खूपच छान होतं. म्हणजे वर्णन करावं तेवढं कमी होतं. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नव्हता. एकच टार्गेट होतं की आम्हाला त्या रस्त्यावर पोहोचायचं आहे, सिंहगडावर पोहोचायचं आहे. हे बघा, चालताना थोडं थांबावं लागतं.
आपला पार्टनर मागे असेल किंवा आपण मागे असू तर तो पार्टनरही तुमच्यासाठी थांबतो. हे लांबवर जे तुम्हाला टॉवर दिसतं ना तो सिंहगड आहे. अजून एवढं दूर जायचं आहे आपल्याला. टार्गेट सुरुवातीला ठेवलं होतं आम्ही 6:30-7 वाजेपर्यंत पोहोचूया. थोडंसं उशीर झाला आम्हाला. माझ्या मते आराम जास्त झाला असेल मध्ये त्यामुळं. तर अजूनही 1-1.5 तासाचं अंतर आमचं बाकी होतं. फायनली मी अँड विवेक हे बघू कम्प्लीटेड आवर फायनली क्रॉस टू सिंहगड. आम्हाला डांबरी रोड दिसला. हॅलो. विवेकच्या चेहऱ्यावरचा आनंद. कम्प्लीटेड. वेल डन. Yeah. 3 cheers for आमे अँड विवेक. विवेक हुर्रे. ही जी फिलिंग ना खरंच खूप 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 गोड अशी होती. आणि इथून पुढे पण म्हणजे आम्हाला सिंहगडच्या पुढचा प्रवास त्या रस्त्याने जायचा होता. तिथे शूटिंग करता आलं नाही पण थोडेसे फोटो क्लिक करून ठेवले होते आम्ही. तर ते फोटो मी शेअर करतो तुमच्याशी. कसा वाटला मित्रांनो आमचा ट्रेक नक्की सांगा. अजूनही पुढच्या अशाच एक ट्रेकमध्ये आपण भेटूया.